नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पाहूया आजची ठळक बातमी. काले येथील श्री नंदीदेवाची यात्रा अपूर्व उत्साहात संपन्न. काले तालुका कराडसह जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्री नंदीदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कराड ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. बेंद्राच्या मुहूर्तावर काले येथील नंदी यात्रेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासून श्री नंदीदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली होती. कालेसह परिसरातील माहेरवाशींनी घरटी 5 नारळाचे तोरण नंदीदेवाला अर्पण केले. बेंद्रा दिवशी सकाळी कुंभार समाजातील भाविकांकडून नंदीदेवाची पूजा करून श्री व्यंकनाथ देवाची मूर्ती पुजारी राजेंद्र गुरव यांच्याकडून नंदीदेवावर बसवण्यात आली. दुपारी 12 वाजता आरतीनंतर खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. बेंद्रापासून 5वा दिवस नंदी यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी कुंभार समाजातील लोकांकडून नंदीदेवाची पूजा करण्यात आली. दुपारी 1:30 वाजता व्यंकनाथ मंदिराचे पुजारी राजेंद्र गुरव यांनी नंदीदेवाची आरती केली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी 2 वाजता व्यंकनाथ मंदिरातून श्री नंदीदेवाच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक व्यंकनाथ मंदिर ते चावडी चौक मार्गे शिवाजी चौकातून बाजारपेठेत नंदीच्या नावानं चांगभलं व हलकीच्या ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. बाजारपेठेतील मुख्य चौकात काले येथील प्रसिद्ध मर्दानी खेळ दांडपट्टाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी लहान मुलांपासून ते 70 वर्षापर्यंतच्या खेळाडूंनी दांडपट्ट्याच्या चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी सागर साठे, शंकर शिंदे, दीपक पाटील, हेमंत पाटील, गजानन बिळासकर, रमेश देसाई, दादा खराडे, समृद्धी बडेकर, गायत्री जाधव, शंकर माळी, शुभम बाबर, नम्रता शिंदे, शशिकांत साठे, व्यंकटेश पाटील, ऋषिकेश पाटील, अक्षय तडाके, संस्कार माळी, हिम्मत पाटे, संजय पाटील, स्वरा ढवळे, दिनकर बिळासकर, सोमनाथ साठे यांच्यासह अनेक खेळाडूंनी दांडपट्टा, तलवारबाजी, काठी फिरवणे, तलवारीने लिंबू कांदा चिरणे अशा चित्तथरारक कसरती करून दाखवल्या. सायंकाळी 5 वाजता काले येथील दक्षिणमान नदीपात्रात भावपूर्ण वातावरणात श्री नंदीदेवाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पंदन एक्सप्रेससाठी विकास पाटील, काले प्रतिनिधी.